हॅलो फ्रेंड्स, भक्तीज किचनमध्ये खूप मनापासून स्वागत. तर आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गॅस स्टोव आणि शेगड्या बघतो आहोत आणि यांची प्राइस, क्वालिटी आणि किंवा जी प्राइस रेंज काय असेल तर ह्याची सगळी डिटेल माहिती घेणार आहोत. तर हॅलो सर, प्लीज आम्हाला एक एक शेगडीबद्दल थोडक्यात माहिती द्या. किंवा लेफ्ट साइडने पाईप लावू शकतो. ओके. जर एखाद्या कस्टमरला बॅक साइडला पाईप लावायचा असेल तर बॅक साइडला पण प्रोसिजर करून ठेवली तसं आहे ऑप्शन. बॅक साइडला पण नोजल ओके, करून. म्हणजे तुमच्या ओट्याच्या याच्याने तुम्ही करू शकता. शिवाय जर साफसफाई करायची असेल तर याला फोल्डेबल लेग दिलेले आहेत. ओके. म्हणजे तुम्ही हे फोल्ड करून क्लीन करू शकता. वाव. समोरचे हां, लेग्स बरोबर. प्रॉपर क्लीन करून नंतर परत अनफोल्ड करायचे. किंवा गॅस स्टोवरती जर काही पाणी वगैरे सांडलं असेल तर ते पाणी पण निघून जाणार. सगळ्यात पहिला हा गॅस स्टोव बघतोय, तर सर प्लीज ह्याच्याबद्दल थोडं सांगा. ही सनशाईन कंपनीच आहे. याच्यामध्ये ग्लासची आणि बर्नरची 2 वर्ष वॉरंटी आहे. आणि 5G टेक्नॉलॉजीचं बर्नर आहे, प्युअर ब्रास आहे. 5G टेक्नॉलॉजी काय असतं? याच्यामध्ये कसं म्हणजे कुकिंग फास्ट होणार. याची जे डिझाईन केलेली आहे ना ते वेगळी आहे. आपले जे रेग्युलर बर्नर असतात ते बघा या टाइपचे रेग्युलर बर्नर आहे. याच्यामध्ये फ्लेम एकदम फुल येणार आणि कुकिंग फास्ट होणार. बघू दाखवा. हे बघा, थोडे वेगळे आहेत बघा नॉर्मल बर्नर पेक्षा. पण सर आता समजा हे मार्केटमध्ये ह्यांना काय झालं, आपल्या नवीन अवेलेबल इझिली होतात इझिली. आणि साधारण काय प्राइस असते त्यांची? 250 ते 300 रुपयाला ओरिजिनल बर्नर. बरोबर. म्हणजे हे ना हे बर्नर भरपूर टिकाऊ असे असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये वेगवेगळे मॉडेल आहेत. जसं हा मॉडेल आहे. याच्यामध्ये जे दिलेलं आहे ना खाली, आता याच्यामध्ये कसं साधा स्टील दिलेलं आहे, इथं टायटॅनियम स्टील दिलेलं आहे, मेटलचे नॉब आहेत. अच्छा, मेटलचे आहेत हे? मेटलचे नॉब दिलेले आहेत. ओके. प्लस याच्यामध्ये पॅन सपोर्ट वगैरे पण CI पॅन सपोर्ट बोलतात त्याला, कास्ट आयरन. त्याच्यानंतर डीप ट्रे दिलेला आहे, म्हणजे काही उकळून सांडलं ना हा ट्रे बाहेर काढून तुम्ही प्रॉपर वॉश करू शकता. म्हणजे वॉशेबल आहे, ह्याच्यावर जरी काय सांडलं तरी तुम्ही क्लीन करू. खाली पाणी जाणार नाही. आणि सर हे बर्नर? हे पण 5G टेक्नॉलॉजी दिली त्याला. अच्छा, हे बघा नॉर्मल बर्नर पेक्षा थोडे वेगळे दिसतात. आता शिवाय याच्यामध्ये जे पाठीमागे जे नोझल दिलेलं आहे ना, जिथे आपण पाईप लावतो तो पण ब्रासचा दिलेला आहे. ब्रास आहे. ह्याच्यामध्ये पण 5 वर्ष वॉरंटी आहे. याची बर्नरची 5 वर्ष आणि ग्लासची 5 वर्ष वॉरंटी. ओके ओके. त्याच्यानंतर जसं आता इलिका आहे, इलिकामध्ये 4 बर्नर आहेत. ग्लासची 2 वर्ष वॉरंटी, बर्नरची 2 वर्ष वॉरंटी. वेगवेगळे ब्रँड जसं ग्लेन आहे, ग्लेन बर्नरमध्ये 3 बर्नर, 4 बर्नर. हे बघा 3 बर्नर, 4 बर्नर असे तुमच्या आवडीने तुम्ही घेऊ शकता. 4 बर्नर मध्ये हा नवीन मॉडेल आलाय. हा एलिकाचाच आहे? हा एलिका नाही, सनशाईन आहे. सफायर मॉडेल आहे. अच्छा, सफायर मॉडेल. हा एक सनशाईन मध्ये नवीन मॉडेल आहे. तर सर खूप वेळा अशा क्वेरीज असतात ना, हे काच म्हणजे जास्त गरम झाल्यावर फुटते वगैरे, मग त्यासाठी काय प्रिकॉशन घ्यायचे? हे बघा, हे जे साधेवाले जे ग्लास असतात ना, प्रिंटेड जे ग्लास असतात ना, हे जास्त चान्स आहेत ग्लास ब्रेक होण्याचे, कारण हे टफन ग्लास नसतात. ओके. हे जे ग्लास दिलेले आहेत हे टफन ग्लास आहेत, त्याच्यामुळे कंपनीने 5 वर्ष वॉरंटी दिलेली आहे. आणि बर्नर वगैरेची पण 5 वर्ष वॉरंटी दिलेली आहे. बर्नरची पण 5 वर्ष. म्हणजे याला किंवा ग्लासला काही झालं तर तुम्ही 5 वर्षापर्यंत कंपनी सर्व्हिस देणार. कस्टमरला फक्त बिल सांभाळून ठेवायचं. फोन करायचं. हा, बिल सांभाळून ठेवायचं. त्याच्यानंतर सनफ्लेम आहे. सनफ्लेमचा हा जिनियल नवीन मॉडेल आलाय. एकदम स्लिम मॉडेल आहे. त्याच्यामध्ये पण 5 वर्ष ग्लासची. आणि हे सर कसे इनबिल्ड आहेत आतमध्ये? नाही, हे इनबिल्ट लुक इनबिल्ट सारखं आहे, पण हा कुकटॉप बोलतात. म्हणजे हे बघा, हे कुकटॉप आहे ऍक्च्युअली. आता तुम्ही माझ्या चॅनलवर भरपूर असे व्हिडिओ बघितले असणार शेगडीचे, की जी शेगडी असते जी ज्याच्यासाठी नाही कसा खाचा बनवला जातो की शेगडी आत राहते आणि फक्त एवढा प्लॅटफॉर्म तुम्हाला दिसणार. तर ह्याचं डिझाईन असं आहे की ह्याचा लुकच तसं येणार की जसं काही आतमध्ये इनबिल्ड केलेलं आहे. त्याच्यानंतर स्टील मध्ये पाहिजे तर स्टील मध्ये पण आहे. प्रीतीची आहे. प्रीतीमध्ये लाईफ टाइम बॉडीची वॉरंटी आहे. बर्नरची 5 वर्ष वॉरंटी आहे. याला पण डीप ट्रे दिलेलं आहे. बाहेर काढून तुम्ही क्लीन करू शकतो. ओके. तर सर आता ह्या ज्या आपण शेगड्या बघतोय ना, तुम्ही एवढं दाखवताय, त्या साधारण काय रेंज पासून काय रेंज पर्यंत? थोडक्यात अंदाज द्या फक्त. म्हणजे साधारण 2500 पासून 3,000 पासून तर 18,000, 20,000, 22,000 पर्यंत. म्हणजे 2500 पासून स्टार्टिंग आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता प्रिन्स कंपनी आहे. हे सनशाईन मॉडेल नवीन मॉडेल आहे स्टील मध्ये. हा अखंड पीस आहे. त्याला कुठं जॉईंट नाहीये, जॉईंटलेस आहे. ओके. हे पॅन सपोर्ट वगैरे पण हेवी दिलेले आहेत. बर्नर पण एकदम हेवी दिलेले आहेत. हे बर्नर पण बघा नाही, एकदम प्युअर ब्रास बर्नर दिलेले. आणि वजन बघा, प्युअर ब्रास आहे. हो, वजन आहे. त्यानंतर ग्लास टॉप मध्ये पण आणखी रेंज आहे. सर ह्या अशी कमर्शियल यूज साठी पण करू शकतो ना आपण? कमर्शियल पण करू शकता, पण शक्यतो हे जे गॅस स्टोव्ह आहेत आपल्या घरगुती यूज साठी जास्त पण यूज करू शकता कमर्शियल मध्ये पण. ओके. आणि सर आता ही आपण चिमणी बघतोय, तर हे असं कॉम्बो मध्ये पण मिळू शकतो? कॉम्बो मध्ये पण मिळेल, इंडिव्हिज्युअल पण मिळेल तुम्हाला. ओके. तुम्ही गॅस स्टोव्ह कुठली घेताय त्याच्यावर डिपेंड करेल. आता हे बघा, हे 3 बर्नर मध्ये सनफ्लेम आहे, प्रिन्स आहे, इलिका आहे, आणि हा फेबर मध्ये कन्सिल्ड आहे. म्हणजे तुम्ही ग्रेनाइट कटिंग करून कन्सिल्ड पण करू शकता आणि प्लॅटफॉर्म वरती पण ठेवू शकता. दोन्ही करू शकता.
याच्यामध्ये पण ग्लासची लाईफ टाईम वॉरंटी आहे, बर्नरची 5 वर्ष वॉरंटी आहे, हा पॅन सपोर्ट वगैरे हेवी ड्युटी आहे आणि ऑटो इग्निशन आहे. ओके. त्याच्यानंतर स्टील मध्ये एलिका. सर ह्याचं थोडं बर्नर दाखवा ना. हा हे बघा. हे आपले इंडियन बर्नर आहेत? नाही, हे इटालियन बर्नर. इटालियन आहेत ना? सीए पॅन सपोर्ट आहे, एकदम हेवी ड्युटी. हा. त्याच्यानंतर हे बर्नर आहेत, प्युअर ब्रासचे बर्नर आहेत विथ कोटिंग. आणि सर समजा हे बर्नर आता खराब वगैरे झाले तर मग कंपनीकडनं मिळेल. मग वॉरंटी वगैरे किती आहे? वॉरंटी तर बर्नरची 5 वर्ष आहे, 5 वर्ष. ग्लासची लाईफ टाईम वॉरंटी. अच्छा. आणि समजा 5 वर्षानंतर समजा 5 वर्षानंतर जर खराब झाले तर ओरिजिनल बर्नर कंपनीकडूनच मिळणार ना? हो. ठीक आहे. हे बघा इटालियन बर्नर. त्याच्यानंतर हे बघा, हे जे दिले ना याच्यामध्ये आता नवीन मॉडेल आलाय एलिकाचा. हा अखंड मॉडेल आहे, म्हणजे याला कुठं जॉईंट वगैरे नाहीये. खालचे वगैरे बॉडीचे बघितले ना तुम्ही, एकदम मजबूत आहे आणि वेडी वाकडी पाईपलाईन पण नाहीये, एकदम स्ट्रेट आहे. शिवाय जर एखाद्या कस्टमरला जर हाईट वाढवायची असेल तर आपण सेपरेट लेग देतो हाईट वाढवायला. अच्छा. हे त्याच्यामध्ये पण पॅन सपोर्ट हेवी दिलेले आहे, बर्नल वगैरे एकदम प्युअर. आणि ह्याची लाईफ टाइम आहे ना? नाही, याच्यामध्ये बर्नलची 5 वर्ष आणि हे बॉडीची 5 वर्ष. 5 वर्ष. ओके. शिवाय हे मॅट फिनिशिंग आहे. त्याच्यानंतर सनशाईन आहे. ही सनशाईन मध्ये ग्लोजी फिनिशिंग दिलेलं आहे. याच्यामध्ये पण बर्नल डिफरंट दिलेले आहे, पॅन सपोर्ट वगैरे हेवी दिलेले आहे. आता हे बघा, प्रेस्टीज मध्ये हा स्कॉट जर्मन टेक्नॉलॉजी ग्लास आहे. याच्यामध्ये 10 वर्षाची गॅरंटी आहे ग्लासची आणि बर्नलची 2 वर्षाची वॉरंटी आहे. अच्छा. एक हा मॉडेल आहे, त्याच्यानंतर एक हा मॉडेल आहे मार्वेल प्लस. ओके. याच्यामध्ये पण ग्लासची 2 वर्ष, बर्नलची 2 वर्ष. याला डीप ट्रे वगैरे दिलेला आहे, म्हणजे काही उकडून सांडलं तर तुम्ही हा ट्रे बाहेर काढून व्यवस्थित क्लीन करू शकतो. त्याच्यामध्ये एखाद्या कस्टमरकडे जर जागा कमी असेल तर कॉम्पॅक्ट मॉडेल आहे ऑप्शन. हा एकदम म्हणजे कॉम्पॅक्ट मॉडेल आहे. याच्यामध्ये 2 मीडियम आणि एक स्मॉल बर्नर आहे. याच्यामध्ये पण ग्लासची आणि बर्नरची 2 वर्ष वॉरंटी आहे. त्याच्यानंतर प्रीतीमध्ये 3 मॉडेल आहे. एक हा मॉडेल आहे, याच्यामध्ये पण डीप ट्रे असा दिलाय ना का याला कुठं होल दिलेलं नाहीये. अच्छा. म्हणजे पाणी वगैरे ड्रॉप वगैरे पण कुठं खाली जाण्याचे चान्सेस फार कमी आहे. आहे. शिवाय याच्यामध्ये जो ग्लास दिलेला आहे मेन त्याच असतं की दूध उतू जातं, सांडतं, ते खराब होऊन जातं, ते त्याला बेस्ट आहे का त्या होलनी थोडस काही ड्रॉप तरी खाली जाण्याचे चान्सेस असतात. हो. याला जे दिलेले प्रीतीवाल्यांनी एकदम पूर्ण पॅक दिलेलं आहे. पॅक दिले. हो. आणि याच्यामध्ये जो ग्लास दिलेला आहे थर्मली टफन ग्लास आहे, म्हणजे जवळजवळ 600 ते 700 डिग्री जरी काच गरम झाला तरी तुटणार नाही. मेन भीती त्याचीच असते, काचेची. आता याच्यामध्ये बघा, हा एक कॉम्पॅक्ट मॉडेल आहे. त्याच्यानंतर हा एक मॉडेल आहे. याच्यामध्ये तिन्ही साईडने फिटिंगचे ऑप्शन दिलेले आहेत कंपनीने. एक तर तुम्ही राईट साईडने पाईप लावू शकता. शिवाय हे प्रीती कंपनीवाले जर पीएनजी करायचं असेल कस्टमरला तर ते फ्री ऑफ कॉस्ट करून देतात. बाकी अदर कंपनी चार्जेबल बेस वरती करून देतात, पण प्रीतीवाले फ्री ऑफ कॉस्ट करून देतात. ओके. ग्लासची 5 वर्ष आणि बर्नलची 5 वर्ष वॉरंटी. ओके. एक हा मॉडेल आहे. त्याच्यानंतर एक हा मॉडेल आहे. हे मॉडेल आहे पॉवर डिओ. याच्यामध्ये ग्लेअर गाईड बर्नल दिलेलं आहे. ग्लेअर गाईड बर्नलमुळे कुकिंग फास्ट होणार, गॅस सेव्हिंग होणार. ग्लेअर ग्लाइड म्हणजे जे तुम्ही आता मगाशी दाखवले तेच ना? ह्या बर्नलची हे जे बर्नल आहेत ना, आपले रेग्युलर बर्नल जे आहेत ना, आता यांची कॉमन फ्लेम आहे, सर्वांना माहिती आहे. नॉर्मल जे रेग्युलर घरामध्ये. आता याची जी फ्लेम आहे ना, ती फ्लेम एकदम स्विल फ्लेम येणार असते. ओके. फिरत फ्लेम येणार. ओके. त्याच्यामुळे कुकिंग फास्ट होणार, आपली गॅस सेव्हिंग होणार. आणि ह्याच्यामध्ये पण तिन्ही ऑप्शन आहेत. ओके. ह्या साईडला पण पाईप लावू शकता, ह्या साईडला पण पाईप लावू शकता आणि बॅक साईडला पण यांनी हे बघा प्रोसिजर करून दिली. ओके. मध्ये ग्रेनेड कटिंग करू शकता. फेबर आपल्या एलिका मध्ये हा 4 बर्नल आहे. हा पण याच्यामध्ये तुम्हाला बर्नल वगैरे 2 जम्बो दिलेले आहेत, 2 मीडियम दिलेले आहेत. ओके. म्हणजे बरोबर. ग्लासची 5 वर्ष आणि बर्नलची 5 वर्ष वॉरंटी आहे. ऑटो इग्निशन. हा 4 बर्नल. त्याच्यानंतर एलिका मध्ये हा 3 बर्नल. आता हा विडियमचा नवीन मॉडेल आला वोक. अच्छा. याच्यामध्ये एक खासियत अशी आहे की जर तुम्हाला साफसफाई करायची असेल तर हे पॅन सपोर्ट बाहेर निघणार. बरोबर. हे डीप ट्रे दिलेला हा पण पूर्ण हा खाली असतो का इथे? त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे हा पण पूर्ण बाहेर काढून तुम्ही क्लीन करू शकता. मग इथून लीक नाही होणार का सर? काय नाही, लिकेज नाही होणार. हा तर बटन बंद असेल ना, आपण साफसफाई करणार. बरोबर आहे, पण पाणी वगैरे गेलं नाही, काय नाही ना? सेफ्टी आहे. कारण हे बघा, हे जे दिलेलं आहे हे पूर्ण गॅसकेट टाकून यांनी एकदम हा जो पार्ट आहे हा पूर्ण पॅक केलेला आहे. गॅस इथनं येणार. बरोबर. जेव्हा बटन बंद असेल तर ते ऑफच असेल. हे तुम्ही प्रॉपर बाहेर काढून तुम्ही हा जो गॅस आहे ना, ऍज अ म्हणजे चॉपिंग बोर्ड म्हणून पण युज करू शकता. शिवाय 10 mm चा ग्लास आहे. ग्लासची लाईफ टाईम वॉरंटी आहे आणि बर्नलची 5 वर्ष वॉरंटी आहे.
हे बघा. तिन्ही पण तुम्ही अनफोल्ड करू शकता, हे पूर्ण फोल्डेबल दिले. हो परत हे बघा, ठेवायचं असेल तर हा याच्यामध्ये फिट करायचा, हे डिश याच्या आतमध्ये टाकायचे, आणि हा पॅन सपोर्ट पण बघा किती मजबूत आहे. हो याच्यावरती तुम्ही 10 लिटर 15 लिटर 20 लिटरचा टोप जरी ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही. हो दिसतोच आहे तो, एकदम मजबूत आहे मजबूत आहे. व्यवस्थित. हा फक्त इथं जस्ट एक लॉक करायचा. ओके तिन्ही बनला. त्याच्यामध्ये एक जम्बो बर्नल आहे, एक मीडियम आहे आणि एक स्मॉल आहे. ओके. तर ह्याची साधारण यांची प्राइस रेंज तुम्ही बोलले तेच हा साधारण म्हणजे 2300 पासून ते हा पुढे वेगवेगळे. वेगवेगळी. मग सर आता समजा तुमच्याकडून समजा ऍडवाइस घ्यायची असेल कुठल्या कस्टमरला की आम्ही कशी घ्यायची शेगडी, म्हणजे काय सगळ्यात मेन प्रेफर कुठली गोष्ट करायची, तर काय सांगाल? कसं असेल माहिती का, आता एखाद्या कस्टमरला जर एकदम रफ अँड टफ जर पाहिजे असेल, सिम्पल आणि सोबर, तर प्रेस्टिज आहे, त्याच्यानंतर प्रीती आहे, आणि सनफ्लेम आहे, हो, आणि एक इलिका आहे. हा बघा, हे 3-4 जे कंपनी आहेत ना, यांच्यामध्ये बेसिक मॉडेल आणि म्हणजे वापरायला इंडियन टिकाऊ. हा एकदम टिकाऊ. हा याच्यामध्ये बर्नल पण एकदम इंडियन आहे आपले. म्हणजे जर पुढे फ्युचर मध्ये खराब झालं तर ते 300-350च्या रेंज मध्ये तुम्हाला मिळून जाणार. आणि जर समजा मॉड्युलर किचन असेल तर मग मॉड्युलर किचन असेल तर मग या प्रकारचे या टाइपचे तुम्ही घेऊ शकता. जसं इलिकाचा हा एक मॉडेल आहे, हो व्हिडियनचं ते मॉडेल आहे, हो हे घेऊ शकता. त्याच्यामध्ये 3 बर्नल 4 बर्नल मॉडेल पण वेगवेगळे मिळतील. मॉड्युलर किचनच्या हिशोबाने मग हे चालतात. बाकी सिंपल आणि सोबर आणि टिको पाहिजे असेल तर मग हे रेग्युलर वाले चालतात. सर आपल्या इथल्या शॉपचा आता प्रॉपर असा कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस द्या, आणि होम डिलिव्हरी वगैरे होते का हे पण सांगा. कल्याण अंबरनाथ पर्यंत आम्ही होम डिलिव्हरी करू शकतो. इव्हन बदलापूरला पण आम्ही बरेचसे कस्टमरला डिलिव्हरी केली. मुंबई वगैरे या साईडला, ठाणे मुंबई साईडला तर नाही पॉसिबल, पण इथं कल्याणमध्ये तर आमच्या नेहमी डिलिव्हरी चालतात. अच्छा, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर करू शकतो. ठीक आहे. आणि इथला प्रॉपर ऍड्रेस द्या सर. हो हो चालेल, देतो पुन्हा ऍड्रेस. इथं जर एखाद्या कस्टमरला जर यायचं असेल ना, तर कल्याण स्टेशनवरून शिवाजी चौक कोणाला विचारू शकता. शिवाजी चौकातनं KDMC रोड, SBI बँकेजवळ प्रभात किचन, अपोजिट विष्णू मंदिर. आणि कॉन्टॅक्ट नंबर द्या की कोणाला मागवायचं असेल घरी. कॉन्टॅक्ट नंबर पण 8888597609 हा माझा नंबर आहे. डायरेक्ट मला कॉल करू शकता, मेसेज करू शकता, मी रिप्लाय देईन. ओके. आणि माझ्याकडे गॅस स्टोव्ह मध्ये वेगवेगळे रेंज आहे, म्हणजे जवळजवळ 80 ते 100 पर्यंत माझ्याकडे डिस्प्लेला पण लागलेले आहे, आणि पूर्ण वेगवेगळे मॉडेल रेंज आहे. चिमणीमध्ये पाहिजे असेल तर टॉप मोस्ट चिमणीमध्ये जसं इलिका, फेबर, सनफ्लेम 40-50 चिमण्यांचं माझ्याकडे प्रॉपर डिस्प्ले लागलेले आहे. म्हणजे ऍक्च्युली ना यांच्या शॉप मध्ये रेंज म्हणजे तुम्हाला कल्याण डोंबिवलीमध्ये एवढी रेंज नाही बघायला मिळत. म्हणजे एवढी व्हरायटी आणि ऑप्शन तुमच्याकडे असणार आहे. लेटेस्ट मॉडेल आहे त्यांचा सर्वांचा डिस्प्ले माझ्याकडे केलेला आहे.